मागच्या 15-20 दिवसापासून माजलगाव विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि सुरू असताना माजलगाव मतदारसंघातील माजलगाव तालुक्यातील सर्व गावांना आपण भेटी देण्याचं त्या ठिकाणी ठरवलं। भेटी दिल्या, वडवणी तालुक्यामध्ये भेटी दिल्या, आपल्या गावामध्ये नेहमी सातत्यानं त्या ठिकाणी भेटी देत असतो। आज ही निवडणूक तशी वेगळ्या वळणावर आहे, कारण ह्या निवडणुकीमध्ये बरेचसे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। पूर्वी आपण भारतीय जनता पार्टीमध्ये होतो, भारतीय जनता पार्टीचं चिन्ह या मतदारसंघातून गायब झालं। 40 वर्षापासून हे चिन्ह या मतदारसंघात होतं, परंतु आता लोकशाहीमध्ये काम करताना आपल्याला निवडणूक लढवावी लागते आणि निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मतदारसंघाचा विकास करावा लागतो। त्या माध्यमातून आज या ठिकाणी ही निवडणूक लढवित असताना 2019ला या मतदारसंघामध्ये मी निवडणूक लढविली 14 दिवसामध्येच। त्यावेळेस मला 1 लाख मतदान पडलं, 6000 मतांना त्यावेळेस पराभूत झालो। दादांची सहानुभूती, त्यांची शेवटची निवडणूक म्हणून त्यांनी अपील केलं आणि हे सगळं अपील मान्य करून, पराभव मान्य करून 21 ऑक्टोबरला त्यावेळेस मतदान झालं। 24 ऑक्टोबरला मतमोजणी झाली आणि 25 ऑक्टोबरला त्या ठिकाणी माजलगाव तालुक्यामध्ये ढगफुटी झाली। मला फोन आला की त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि आम्ही लगेच 26 तारखेला सकाळी त्या ठिकाणी गेलो आणि गेल्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या, शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी झालं। आम्ही त्या ठिकाणी निवेदन तयार केलं आणि ते निवेदन तयार करून त्या तहसील ऑफिसला दिलं। त्या लोकांना 8 ते 10 दिवसामध्येच त्या ठिकाणी अनुदान मिळवून दिलं आणि हे अनुदान मिळवून देत असताना आम्हाला असं लक्षात आलं की लोकशाहीमध्ये जरी आपण पडलो तरी सुद्धा आपण एखाद्या लोकांचं काम करू शकतो आणि ते काम त्यावेळेसपासून आपण ह्या ठिकाणी चालू केलेलं आहे। आज 5 वर्ष ह्या ठिकाणी पूर्ण झाले। भारतीय जनता पार्टीचं चिन्ह नाही। सगळ्या लोकांचं म्हणणं होतं की आपण तुतारीकडे गेलं पाहिजे। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आपण त्या ठिकाणी प्रवेश केला, परंतु तो प्रवेश सुद्धा आपण बघितला असेल की 2 दिवसाचा तो प्रवेश राहिला। कारण ह्या जिल्ह्यामध्ये काम करीत असताना आडसकर कुटुंबाने सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून काम केले, कधी कोणाचा द्वेष त्या ठिकाणी केला नाही। ह्या पंचक्रोशीमध्ये कुठल्या इलेक्शनमध्ये कुणी विरोधात गेला, कुणी आपल्यासोबत राहिला, कुणी पुढच्या इलेक्शनमध्ये आपल्यासोबत राहिला, कुणी विरोधात गेला, तरी या ठिकाणी आपण कोणालाही विरोध केलेला नाही। सकारात्मक काम ह्या पंचक्रोशीमध्ये केलंय आणि तेच काम मागच्या 5 वर्षामध्ये माजलगाव तालुक्यात, वडवणी तालुक्यात केलेलं आहे आणि त्याचाच परिणाम आहे की माजलगाव तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये आपण गेला असता, फोन केले असतील, प्रचंड अशी सहानुभूती त्या ठिकाणी आहे। कारण ज्या मतदारसंघामध्ये काम केलंय त्या मतदारसंघात ज्या विद्यमान आमदार साहेबांना आपण निवडून दिलं, त्यांनी जो जाहीरनामा काढला, त्यांनी जे काम 5 वर्षामध्ये करायला पाहिजे होते, एकही काम त्या ठिकाणी झालेलं नाही। माजलगाव तालुक्यामध्ये एकाही गावाला रस्ता नाही, एकाही गावाला। माजलगाव तालुक्यामध्ये लाईट नाही, डीपी नाही। माजलगाव तालुक्यामध्ये कुठलीही आरोग्याची सोय नाही। जशी आपली अंबेजोगाई दवाखान्यामध्ये सोय, तशी कुठलीही सोय त्या ठिकाणी नाही। त्याच्यामुळं त्या ठिकाणी 5 वर्ष काम करताना लोकांना आम्ही त्या ठिकाणी काम कसे करायचे हे दाखवून दिलेले। दरवेळेस आपण आपला मतदारसंघ राखीव असल्यामुळं प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या मतदारसंघात उभा राहतो,
तुम्ही सगळे लोक त्या ठिकाणी प्रचाराला येतात, पण ह्यावेळेस परिस्थिती उलटी. तिकडचे लोक तुम्हाला फोन करून सांगायला लागले की आपल्याला आडसकरला मतदान करायचं. आणि हे काही उगा 1 आणि 2 दिवसात घडत नाही. ज्या आडसकर साहेबांनी, ज्या मुंडे साहेबांनी, ज्या केशरकाकू क्षीरसागर यांनी सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या काळामध्ये काम केलं, तेच काम आपण ह्या ठिकाणी करतो. आज या ठिकाणी आपण कुठलंही काम केलं तरी कोणाकोण काही देत घेत नाही. कुठल्याही ग्रामपंचायतला निधी दिला तरी त्याच्याकडून कुणीही म्हणावं एकाने आमच्याकडून काही घेतो म्हणून. आज ही परिस्थिती ह्या ठिकाणी आलेली आहे. ज्या महाविकास आघाडीला तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी मतदान केलं, त्या महाविकास आघाडीचे खासदार झाल्यानंतर 6 महिन्यामध्ये त्यांनी एकही काम आपल्या जिल्ह्यामध्ये दाखवावं. ह्या गावामध्ये सोडून द्या, तालुक्यामध्ये सोडून द्या, जिल्ह्यामध्ये दाखवावं. एक सुद्धा काम त्यांनी केलं नाही. त्यांनी एकच काम केलं की ज्या ठिकाणी जे उमेदवार द्यायला नाही पाहिजे होते ते उमेदवार दिले. परळीला काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिले, इथले उमेदवार भारतीय जनता पार्टीचे समन्वयक आहेत, त्यांना उमेदवार दिला. ज्या ठिकाणी मुस्लिम संख्या कमी आहे आष्टीमध्ये, त्या ठिकाणी उमेदवार दिले. म्हणजे त्यांनी पार्टी कुठं नेऊन ठेवली हे सुद्धा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. आज ह्या ठिकाणी काम करताना मी माजलगाव मतदारसंघात 1 वेळेस लोकसभा लढवली, 1 वेळेस विधानसभा लढवली. आसरगाव जिल्हा परिषद सर्कलचं काम त्या ठिकाणी जिल्हा परिषद मेंबर केलंय आणि 3 वेळेस जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे. कामांचा सगळा अनुभव आहे आपल्याला आणि या सगळ्याच्या कामामधून आता आपल्याला पुढे जायचंय. पण ती शक्ती तुम्ही देण्याचं काम आहे. उमेदवार 4-5 आहेत, 4-5 महिन्यापासून वेगवेगळे चाललेले, सगळे वाजवायला लागलेले, प्रत्येक जण जातीचं बोलायला लागलाय. काल तर एक सरपंच, मी त्यांना फोन केला की तुम्ही आमच्याकडे होतात, आता कसं गेले? ते म्हणले जातीसाठी गेलो. कालच म्हणले. आम्ही म्हणलं तुम्हाला त्या गावामध्ये इतर जातीने मी मतदान केलंय ना, तर ते काही बोललेच नाही. आम्ही कधी जातीपातीचं राजकारण केलं म्हणून सांगावं? कधीच नाही. 25 वर्ष झालं माझ्या गाडीवर ड्रायव्हर मातंग समाजाचा आहे आणि मग जातीपातीचं राजकारण करायचं असतं तरी घडलं असतं का? आज आपण या ठिकाणी कारखाना असेल, मार्केट कमिटी असेल, ग्रामपंचायतच्या निवडणुका असतील, ह्या निवडणुकीमध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आपण सोबत घेऊन जातो. विरोधकाकडे मुद्दा नाही. काकांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या 5 वर्षापासून आमदार वर कधी आलेले नाहीत. ते वर तर सोडूनच द्या, खाली सुद्धा ते कधी आलेले नाही. मागच्या वेळेस शेवटची निवडणूक म्हणले होते, ह्यावेळेस सुद्धा ते निवडणूक लढवायची नाही म्हणले. या त्यांचे सख्खे पुतणे त्यांनी ह्यावेळेस सुद्धा फिरविले, जयसिंग बाया, ते सुद्धा फिरला बिचारा. आणि फिरल्यानंतर 10 दिवसांनीच ते स्वतःच नवरदेव झाले आणि म्हातारपणी लग्न झाल्यासारखं काम झालंय. आणि मग लोकशाही कशाला बनायची अमोलची? ही काय लोकशाही का? लोकशाही? अरे कुठली सत्ता नसताना तुमच्या सगळ्या सुख दुःखात आम्ही आलो. आज या मतदारसंघाची परिस्थिती एवढी वाईट आहे. हा रस्ता होऊ देत नव्हते, हा रस्ता त्या ठिकाणी होऊ देत नव्हते. ज्यावेळेस रस्ता नव्हता त्यावेळेस तुमच्या मोटरसायकली त्या ठिकाणी जात होत्या. काय परिस्थिती होती बघितलं असेल.
आम्ही कसा हा रस्त्याचा फंड मंजूर करून आणला ते आम्हालाच माहित आहे. इकून तिकून फंड मंजूर करून आणला तर ते टेंडर होऊ देत नव्हते. इकून तिकून टेंडर केलं तर त्या गुत्तेदाराला काम करू देत नव्हते. म्हणजे एवढं प्रेम यांचं ह्या मतदारसंघावर आहे. कुठलंही काम त्यांनी या ठिकाणी केलेलं नाही. 2009 पासून आपण त्यांना मतदान करतो. 2009 सुद्धा आपण मतदान केलं. कुठलं काम त्यांनी सांगावं. बरं झालं मी जिल्हा परिषद मेंबर होतो त्यावेळेस मोरपळी साठवण तलाव त्या ठिकाणी केला. 33 केवी सबस्टेशन त्या ठिकाणी केलं. जिल्हा परिषदला उपाध्यक्ष असताना जेवढ्या नाही तेवढ्या योजना प्रत्येक ग्रामपंचायतला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि ह्यासाठी तुमचं पाठबळ त्यावेळेस आम्हाला मिळाले. अपक्ष निवडणूक लढविणं सोपं नाही. कुठल्या ऐऱ्यागऱ्याचं काम नाही. आणि ते बी माजलगावला जाऊन हे काम आम्ही ह्या ठिकाणी केलं. ते फक्त तुमच्या आशीर्वादावर आणि तुमच्या विश्वासावर केले. ह्या निवडणुकीकडे आपल्याला एक सकारात्मक दृष्टीने बघायचंय. ही निवडणूक आपण चांगल्या याने घेतो. आडसकर साहेबांनी सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून काम केलं. आम्ही सुद्धा सगळ्यांना केंद्रबिंदू मानून काम केलं. आज आडसगाव ह्या ठिकाणी वाढत आहे. तुम्ही सगळे लोक ह्या ठिकाणी व्यापारपेठेला आल्यानंतर ह्या गावचा व्यापारपेठ बघतात. ह्या ठिकाणी वाढत आहे. आज ऋषीभैया कुणाला आरतुर सुद्धा बोलत नाही. ही परिस्थिती आपल्याला ह्या ठिकाणी आहे. ही निवडणूक आपण चांगल्या पद्धतीने लढायची आहे. विरोधाला विरोध करू नका. विरोधाला विरोध करायचा तवा झाला. कालच्या लोकसभेपासून ह्या महाराष्ट्रातलं सगळं राजकारण बदललंय. कालच्या लोकसभेला मग दोन्ही पार्ट्या असतील. दोन्ही पार्ट्याचे गावाच्या गाव एक झालेले. तसं आता तुम्हाला हे अपक्षासाठी गावाच्या गाव एक करायचे. तुमचे काही मतभेद असले तरी ते मतभेद ते तुम्ही तुमच्या पशीच त्या ठिकाणी ठेवायचे. आजची ही निवडणूक ही माझी नाही. ही निवडणूक तुमची आहे. या निवडणुकीमध्ये चांगल्या सकारात्मक दृष्टीने पुढे जायचंय. तुमचे आमचे गाव सगळ्या जाती धर्माचे गाव आहे. आडसगाव 18 पगड जातीचं गाव आहे. त्या गावात एवढी शांतता कुठंच नाही. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपण चांगला विश्वास आतापर्यंत आमच्यावर टाकलेला आहे. ह्या भागामध्ये निवडणुका झाल्या परंतु आम्ही कधी कुणाला काही गोष्ट म्हणलेली नाही. परंतु आता वेळ आलेली आहे. शेवटची वेळ. ह्या निवडणुकीमध्ये चुकताल तर पुन्हा कायमच मुक्ताल. आज आसडगाव सारख्या गावामध्ये सुद्धा आपल्याला चांगले मतदान मिळालं पाहिजे. आज मोरफळी गावामध्ये सुद्धा त्या सरपंचांनी काल प्रवेश केल्यानंतर इतके दिवस सरपंच इथले होते ते आपल्या भागातले नाहीत. त्यांना ह्या भागचं कल्चर माहीत नाही. त्यांना ह्या भागातल्या विषय माहीत नाहीत. ते तिथं जातीचं विष जरी पेरलं तरी तुम्ही त्या जातीच्या विषापुढे जाऊ नका. कारण ही वेळ पुन्हा येणार नाही. सातत्यानं आपण सांगतो मोरफळी साठवण तलाव असेल 33 केवी सबस्टेशन असेल त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आपल्याला ह्या ठिकाणी 132 केवीचं सबस्टेशन असेल किंवा वेगवेगळे मोठमोठे काम या आमदारकीच्या माध्यमातून करायचे. आज आपण ही निवडणूक अतिशय छोट्या छोट्या विषयावर लढतो. मोठे विषय या ठिकाणी घेतलेलेच नाहीत. आपल्याला डीपी फुकट मिळाली पाहिजे त्याच्यासाठीची ही निवडणूक आहे. आपल्याला सरकारी दवाखाना आपल्या तालुक्याला चांगला झाला पाहिजे. त्या ठिकाणी डॉक्टर पाहिजे त्याच्यासाठीची निवडणूक आहे. आपल्या ग्रामीण भागातले रस्ते ह्या ठिकाणी चांगले झाले पाहिजेत ह्याच्यासाठी ह्या ठिकाणची ही निवडणूक आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की माझं येणं होईल नाही होईल परंतु आता निवडणूक तुम्ही ताब्यात घ्या
आणि चांगल्या प्रकारे काम केलं. मागच्या वेळेस 1900 मताची लीड मिळाली, यावेळेस कमीत कमी 5000ची तरी लीड मिळाली. कारण आडसकर साहेब एकदा आमदार झाले, त्यांनी वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून बऱ्याच बेरोजगारांना या ठिकाणी काम करायला या ठिकाणी संधी दिली. वेगवेगळ्या संस्थेमध्ये गेले, त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये 4 ते 5 हजार मुलं त्या ठिकाणी लावलेले आहेत. उद्याचा वेळ सुद्धा, उद्याचा काळ सुद्धा आपलाच आहे. आपले काम सुद्धा त्याच पद्धतीने होणार आहे. निवडणूक 3 दिवसावर आहे. आम्ही त्या ठिकाणी फिरत आहोत. आम्ही सगळे नवीन आहेत, परंतु तुम्ही सगळे जाणकार आहेत आणि ह्या जाणकार माणसांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी काम. एक आमदार वयामानाने थकलेत, ते पुन्हा कधीच येणार नाहीत, कधीच येणार नाहीत. आणि दुसरे 2-3 उमेदवार हे नवीन आहेत. माजलगाव मतदारसंघाचा इतिहास आहे. एकदा पडावं लागतंय, 5 वर्ष सोबत राहावं लागतंय, सगळ्या सुख दुःखात काम करावं लागतंय आणि तुमची पसंती, तुमचे आशीर्वाद त्यावेळेस मिळवावे लागतील. तेव्हा ही निवडणूक होती. ह्या निवडणुकीकडे निवडणूक म्हणून बघूच नका. ह्या निवडणुकीकडे रमेश आडसकरलाच आपल्याला मतदान द्यायचंय. अशा पद्धतीने बघा. अजून 3 दिवस आहेत, कठीण आहेत. आता ती खरं सुरू होत आहे त्यांचं काम. सगळ्यांच्या याद्या आहेत माझ्याकडं. त्यांनी काय काय केलेले, काय काय नाही, पण जे आलंय ते सगळं घ्या. 1% सुद्धा लाजू नका, लाजायचंच नाही. कारण तुम्ही सगळे शेतकरी. तुमच्या शेतामध्ये सोयाबीनला 5चा, 7चा, 8चा, 10चा उतारा येत आहे. त्यांच्या शेतात काही 100चा उतारा येत नाही. ते इकडंच हाणाहाणी केलेले आहेत, सगळे इकडंच हाणलेले आहेत. आणि आपण जे देतील तेवढे घ्या, कमी घेऊ नका. फक्त कमी घेऊ नका. कारण तुम्हाला जे दिलेले जाणार आहे, जे तुम्ही पिकवणार आहेत, ते शेगडीवरच पिकवायचे. आपण फक्त त्याच्यामध्येच मागं पुढं राहू. जे देणे घेण्यात घेऊन टाका, त्यांना हो म्हणा, पण मध्ये जाऊन बटन एकदा हात वर करून सांगा, शेगडीच बटन दाबा. 2-3 दिवस आहेत, काही सांगणार आहेत, वेगवेगळ्या युक्त्या लढविणार आहेत, वेगवेगळे विषय पुढे घेऊन येणार आहेत, परंतु कुठल्याही विषयाला आपल्याला पुढे जायचं नाही. आडसगाव आणि आडस पंचवार्षीतील लोक कुठल्याही जातीवादाला या ठिकाणी थारा देणार नाही. कारण पुढच्या भविष्य काळामध्ये एक चांगलं काम आपल्याला ह्या ठिकाणी उभं करायचं. तुमच्या प्रत्येक कामामध्ये आमचं कुटुंब तुमच्या बरोबर आहे. तुमचं सुख असेल, दुःख असेल, कुठल्याही कामामध्ये या पंचक्रोशीमध्ये आबा लय झाला तर एखाद्या 5-10 केसेस होतात. पोलीस स्टेशनला कोणी जातच नाही. हे काम सुद्धा काही सोपं नाही. आणि उद्या सांगितलेले काम आणि एवढे ओळखीचा आमदार चालक कोण भेटणार आहे? कोण भेटणार आहे? होय काळे मामा कोण भेटणार आहे? होय चेअरमन कोण भेटणार आहे? कोणी? आणि काय असतंय 5 वर्ष झालं तुम्ही ज्यांना निवडून दिले ते कवा कुणाला भेटले आणि आता कवा भेटणार आहे? काय देतील ते जेवढं देतील तेवढं घ्या. लाज नाही, लाजूच नका. फक्त देवाची शपथ चिल्लर पैशामुळे घेऊ नका. ती म्हणते मंदिरात जाऊन करा मग देतो. नाही बाबा म्हणा, तू काय नवीन आहेस, तुला काय द्यायचं घ्यायचं ते आत्ताच दे. शिंदे तिथंच बसून राहिला कोणी की म्हणा आपले 100 मतदान आहे. काय करतो
फोन, प्रत्येकानं आपला ठेकाच लावा. आता आपलं 200 मतदान आहे, तिकडे आपलं 300 मतदान आहे म्हणायचं. काहीच नाही आलेलं की सोडायचंच नाही. सरपंच अंजनराव माझी सोडायचंच नाही, पट्टीशी खिशातच याद्या ठेवा. एवढे वाघमारे आहेत माझ्या खिशात म्हणायचं. आपले काही पोरं, आपले काही कार्यकर्ते जरी तिकडे फिरत असले तरी त्यांना अजून 2 दिवस तिकडेच फिरू द्या, राहू द्या त्यांना तिकडच, पण मतदान मात्र इकडेच करायचं. दुसरे जे उमेदवार आहेत त्यांचा इकडे काही संपर्क नाही, ते 5 वर्षात कुठं आलेले नाहीत. त्याच्यामुळं ही वेळ पुन्हा पुन्हा येणार नाही. आणि जे स्वर्गीय आडसकर साहेबांचं स्वप्न होतं ते स्वप्न आम्ही आजपर्यंत पुढे नेण्याचं काम छटून मतदान करा, सकाळपासूनच मतदान करा. एवढं मतदान करा, एवढं मतदान करा की पुढचे 10 वर्ष आम्ही असतील, ऋषीबाई असतील, तुमचं वजन आमच्या डोक्यावर राहावं. 5 वर्ष त्या ठिकाणी काम करण्यासाठी 24 तास आम्ही तुमच्या बरोबर उभे राहू. नाहीतर रात्रंदिवस मी फिरतोच, रात्रंदिवस. सगळे विषय ह्या ठिकाणी होत असताना आपण चांगलं सकारात्मक दृष्टिकोन ह्या ठिकाणी ठेवायचा. मला अपक्ष असताना सुद्धा माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार राधाकृष्ण अण्णा पाटील यांनी पाठिंबा दिलाय. माजी आमदार मोहनराव काका सोळंकी यांनी पाठिंबा दिला. मुंबई मार्केट कमिटीचे अध्यक्ष, सध्याचे अध्यक्ष आहेत ते त्यांनी सुद्धा मला या ठिकाणी पाठिंबा दिलाय. बाबूरावजी पोटभरे यांनी सुद्धा पाठिंबा दिलाय. आपल्या समाजाचे तर सर्व नेते आणि तुम्ही सुद्धा अमोलभाई पाठिंबा दिलाय. नाही, मोगऱ्याला दिला पाठिंबा. आपले 4 कार्यक्रम लमानी समाजाचे या ठिकाणी झाले, बंजारा समाज. काल या ठिकाणी धारूरला सुद्धा मुस्लिम समाजाची पूर्ण बैठक त्या ठिकाणी झाली, त्यांनी सुद्धा या ठिकाणी पाठिंबा. माजलगाव तालुक्यामध्ये एकटा 60% मतदान घेतो, एकटा. वडवणी तालुक्यात तीच परिस्थिती आहे. वडवणी शहरामध्ये थोडंफार कमी मतदान आहे. तिथं तुम्ही आपले कोणी पाहुणे असले तिथं फोन करा, त्या ठिकाणी सांगा की आता हाबाड्यालाच आपल्याला संधी द्यायची. परंतु 2, 4, 5 दिवस अतिशय महत्वाचे. कोणी मोठमोठे नेत्याचे फोन येणार आहेत. फोन आल्या पहिल्यांदाच म्हणायचं, कोणी जातीपातीचं सांगणार आहे, पहिल्यांदाच त्याला हो म्हणून टाका, आम्ही तुमच्याच मागे, फक्त तिकडे जातो म्हणून. म्हणजे पुन्हा त्यांचा तापच राहत नाही. हे सोपे सोपे प्रश्न, सोपे सोपे उत्तर आहेत. परंतु आता गावात गेल्यानंतर पाटील तुमचं कोणाशी गावात काय असलं तर असू द्या, आता ही आमची पहिली शेवटची निवडणूक आहे आणि आपण ते चांगलं काम ह्या मतदारसंघामध्ये उभं करायचंय. आज आसरडव ते केकनवाडीचा रस्ता पट्टे आमदारांना 10 वर्षात केलाच नाही, करणारच नाहीत. त्यांचा तर आता विषयच नाही, त्यांचा फक्त याचाच विषय आता, आणि ती घ्यायचं ठरलंय आपलं. सोडायचं मात्र नाही बरं का. पुन्हा आपण चर्चा करू आरसला कोणी किती दिले, काही राहिलं असलं तर पुन्हा ती शिगडीवर शिजवून तुम्ही आम्ही जीव. कारण त्या नगदीतल्या पार्ट्या आहेत ना, आपण उधारीतल्या. मजेचा भाग जाऊ द्या, परंतु पुढचे 5 वर्ष आपल्या ह्या मतदारसंघाला चांगला आमदार या ठिकाणी मिळणार आहे. गटातटाचं राजकारण करू नका. येणारा काळ हा आपला काळ आहे. ज्या स्वर्गीय आडसकर साहेबांनी या ठिकाणी काम करून सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र ठेवलं, तेच काम पुढच्या भविष्य काळामध्ये सुद्धा होणार आहे. फक्त हे 2-3 दिवस आपल्याला ह्या ठिकाणी सांभाळायचे. आज प्रत्येक ठिकाणाहून या ठिकाणी आपल्याला पाठिंबा मिळतोय. सगळ्या जाती धर्माचा
पाठिंबा आपल्याला ह्या ठिकाणी मिळतो. गांजपूर असेल, चिचपूर असेल, तुमचं जहागीरमोहा असेल, यांचा सुद्धा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळतो. पांगरी सारख्या गावामध्ये सुद्धा या ठिकाणी पाठिंबा मिळतो. सगळे गावाच्या गावात या ठिकाणी आपल्याला पाठिंबा द्यायला. माझी विनंती आपल्याला की उद्याचा काळ हा आपला येणारा काळ आहे आणि ह्या काळामध्ये आपण काम करायचंय. आता वेळ भरपूर झालेला आहे आणि 3 दिवस, मला वाटते बुधवारी मतदान, रविवार, सोमवार आणि मंगळवार 3 दिवस या ठिकाणी सांभाळायचे. माझी विनंती आपल्याला, आता आपलं गाव सोडू नका, कुठेही फिरू नका. वयस्कर माणसं असतील, आपली टीम असतील, गावातच बसा आणि मग सांगितल्यासारखं कागद खिशातच ठेवा आणि चौकातच बसा 3-4 दिवस आमच्यासाठी. आम्ही तुमच्यासाठी 24 तास असतो, तुम्ही आमच्यासाठी चौकातच बसा आणि उद्याच्या काळामध्ये एक चांगलं काम आपण ह्या ठिकाणी उभं करू. एवढंच ह्या ठिकाणी बोलतो आणि परत एकदा तुमचे शतशः आभार मानतो आणि पुढचे 5 वर्ष आपण आपल्या त्या माध्यमगाव मतदारसंघामध्ये चांगलं काम या ठिकाणी करू. एवढं ह्या ठिकाणी बोलतो आणि परत एकदा आपली निशाणी, एकदा हात वर करा, जोरात हात वर करा, इकडं आवाज येणार. शेगडीला मतदान करा. पुढचे 5 वर्ष तुम्ही जे काम आम्हाला ह्या ठिकाणी सांगताल ते काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. एवढंच या ठिकाणी बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचे आमचे सर्वांचे लाडके अपक्ष उमेदवार रमेशराव अडसकर साहेब, धारूर तालुक्यातून आलेले सर्व माझे वडीलधारी मंडळी व युवक मित्रांनो, आता धारूर तालुक्याची खूप मोठी जबाबदारी, कारण की तुमच्या भागातील नेतृत्व या ठिकाणी विधानसभा, माजलगाव विधानसभा लढवतो. आणि रमेशराव बोलले तसं तुमची सर्वांची अशी जबाबदारी पाहिजे की आता तुम्ही स्वतःच उमेदवार आहे आणि आता तुम्हाला माजलगावातून चांगल्या लीडचा कट्टा इकडे आम्ही आणून देणार आहे. आपल्या ग्रामीण भागात म्हणते त्याच्या उली टाकून द्या त्याच्यात लीड मध्ये. आता दुसरं पुरी पाठी आहे, मुद्दा कुठलाच नाही, नाव ठेवायला कुठलाच मुद्दा नाही. आता फक्त इथून पुढे 3 दिवस जातीपातीचं अफवाचं राजकारण होईल, त्याला बळी पडू नका. अडसकर परिवार असेल, डग परिवार असेल, आमच्या वडिलोपार्जित आम्ही सोय करीन ते सोयरा याप्रमाणे राजकारण करतो. कुठल्या जातीपातीला आमच्याकडे थारा नाही. पण आता आपल्या उमेदवाराच्या विरोधात कुठलाच मुद्दा नसल्यामुळे त्याच्यावर भर दिला जाईल. दुसरा थोडं मिळेल ते घ्या म्हणले तसा थोडा, तर त्या सगळ्या ह्याला बळी न पडता तुम्ही ही जिम्मेदारी तुमची का म्हणतोय की तुमच्या तालुक्याची शान आहे नाही आणि हे नाव आणखीन उंचीवर गेलं पाहिजे, हे काम तुमचं आहे. तुम्ही कल्पना करा, जिल्हा परिषदला 1-2 मेंबर कमी पडले की त्याला अगोदर सभापती पद्धती, नाही तर जिल्हा परिषद अध्यक्ष करते. मंत्रालय थोडी मोठी जिल्हा परिषद आहे, तसं काय झालं तर लाल दिवा बी घेऊन येऊ. 100% सांगतो, कारण की आम्ही बालमित्र आहेत. मुंबई मार्केट कमिटीचा सभापती मी, जे काय व्हायचं असेल ते होईल, परिणामाची चिंता केली नाही. पण जाहीर पाठिंबा देऊन टाकला, घरी बोलून गेलं. मागच्या वर्षीच द्यायला पाहिजे होता.
पण पुन्हा आमदार झाल्यावर बोलला नसता माझ्या. आता खरी ताण लागलेली, आता खरी त्यांना आडस परिवाराला डग परिवाराची गरज आहे. अशा टायमाला नाही तर काय जीवनात उपयोग आहे. तर तुम्ही आपल्याला एखादा गडी लावायचं म्हणलं तर आपण त्याची 4 चौकशा करतो. पोत उचलायचं का, दारे धरते का, खोडके हाणते का. अरे 6.5 फुटाचा गडी आपल्याला 20 तारखेला लावायचा. कुठलंच काम असंच. त्याच्या पहिली गोष्ट म्हणजे मनगट तुमच्या हातात बसते. हे मनगट तुमच्या हातात बसतं हे बिलकुल विसरू नका. तुमची लढाई समजून येते. 20 तारखेला खास करून युवा वर्गाला माझी विनंती आहे की आता आपलं गाव सोडू नका. आता कोडसवाल्यांना तिकडे धारूरला का जाऊन उपयोग नाही, धारूरवाल्यांना मांजलगावला येऊन काही उपयोग नाही. आपलं गावात बसा तुम्ही. आपली चिन्ह, आपण अपक्ष असल्यामुळे आपलं चिन्ह 28व्या नंबरला गेलं आणि त्या ठिकाणी खालून 5वं दुसऱ्या मशीनवर ते घरोघरी जाऊन ही शेगडी चिन्ह महिला वर्गांना, वडीलधाऱ्यांना समजून सांगा. आणि काय हालचाली गावात चालतात. आमच्या दोघांचे 24 तास फोन चालू असतात. कधीही काही वाटलं की डायरेक्ट फोन करा. फक्त आता खळ्यावर तर जावंच लागेल ना आपल्याला. तर त्याच्यासाठी 2-3 दिवस काढा. आणि जी आपल्या स्वर्गीय बाबूराव तात्याची इच्छा होती की रमेशराव विधानसभेत गेले पाहिजे, ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरवून त्याला विधानसभेत पाठवली. मग त्यासाठी एवढीच आपल्याला विनंती करतो. पाठिंबे कोणी कोण दिले ते सर्व रमेशराव साहेबांना सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी बिलकुल काही काळजी करू नका. येणाऱ्या 20 तारखेला आडसकर साहेबाच्या निशाणी शेगडी तिच्या समोरचं बटन दाबून जास्त जास्त मताची लीड धारूर तालुक्यात द्या एवढीच विनंती करतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही मुलं आलेले आहेत, काही युवक आलेले आहेत, त्यांची आपण भेट घ्यावी. धन्यवाद. यानंतर साहेब, ही लढाईची तारीख आहे आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी एक तुमच्यातला एक लहान कार्यकर्ता म्हणून साहेबांना वचन देतो. साहेब, की मावळे तुमच्या आदेशाच्या कुठं पुढे नाहीत. तुम्ही जो आदेश देता ते पालन करणार आहेत आणि निष्ठेने लढणार आहेत. अख्खा दिवस तुमच्यासाठी आमचा राहील. कारण आतापर्यंत जे तुम्ही आमच्यासाठी काम केलेलं आहे, तर तुम्ही जी आम्हाला एका फोनवर आमचे कामं केलेले आहेत किंवा या ठिकाणी आज अपक्ष म्हणून उमेदवार आहेत. जरी अपक्ष असले तरी एखाद्या राष्ट्रीय पक्षाचं चिन्ह नसलं तर हे चिन्ह प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं प्रचारकांनी काम केलं. प्रत्यक्ष मतदान सुद्धा आपण मशीनद्वारे करून घेतलंय. त्यांचा मशीन 2 क्रमांकाच्या मशीनवर 28 क्रमांक असून शेगडी हे चिन्ह न विसरता आपण येत्या 20 तारखेला मतदान करून घेणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु आज या निवडणुकीच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी आपल्या आसरगाव सर्कलमधील सर्व मतदार बंधू, कार्यकर्ते, नागरिक या ठिकाणी आपण एकत्र आलो आहोत. या निवडणुकीची पार्श्वभूमी ही गेल्या 5 वर्षाची पार्श्वभूमी या निवडणुकीची. गेल्या निवडणुकीमध्ये माजलगावकरांनी असा प्रचार केला की काय नाही म्हणले हे निवडणुकीला हे उमेदवार निवडणुकीपुरते. परंतु निवडणूक झाल्या दुसऱ्या दिवशीपासून गेले 5 वर्ष आडसकर साहेब माजलगाव मतदारसंघामध्ये जनतेला ही पावती आहे की जे निवडून आले ते बालाघाटाच्या वर आलेच नाही. गेल्या 5 वर्षात ज्यांना आमदार म्हणून आपण निवडून दिलं ते कधीच हे बालाघाट डोंगर ओलांडून ह्या आसरगाव सर्कलमध्ये आले नाही. त्यांचा एक कलमी कार्यक्रम होता की प्रत्येक गावामध्ये 2 कार्यकर्त्याला 2 मूळ पत्रिका दिल्यासारखे 2 पत्र द्यायचे आणि मग त्यांना म्हणायचं तू माझ्याकडे राहा, तू माझ्याकडे राहा. आणि प्रत्येक गावाला, प्रत्येक कार्यकर्त्याला, विशेष करून रमेशरावजीच्या कार्यकर्त्याला एवढी झळ लागलेली की आज आम्ही त्याचे साक्षीदार.
मग पांगरी असो, पिंपरी असो, अनेक ठिकाणी फक्त पोलीस स्टेशनला फोन यायचा. अहो सत्यता बघा, आम्ही मला इकडे 18 वर्ष होतो, साहेबाच्या दारातून गेलो, पण साहेबांनी आम्हाला कधी सुडाचं राजकारण केलं नाही. म्हणून वरती त्यानिमित्तानं आम्हाला एवढंच वाटतंय, अहो तुम्ही आमदार झाला, विकासाचं काहीच केलं नाही, जातीपातीचं राजकारण केलं गेल्या वेळेपासून केली आणि सामान्य कार्यकर्त्याला त्रास देण्याचं काम केलं. जे कार्यकर्ते कशातच नव्हते त्यांना रास्त उचलण्याचं काम केलं, त्यांना अटक करण्याचं काम झालं. काही कुटुंब उद्ध्वस्त झाली या दादाच्या फोनमुळे सुद्धा, आणि जयसिंग भाईच्या फोनमुळे. अहो माझा सख्खा भाऊ कोरोनामध्ये माझं निधन झालं. आम्ही 30 दिवस पुण्याला होतो आणि एक काम केलं, मी काम केलं असताना मग इन्क्वायरी लावली, नको ती चौकशी लावली. अहो मी हात जोडून सांगितलंय काम झालंय काय नाही. एवढं तुम्ही विकासाचं तर काहीच केलं नाही, पण माणसं जिवंत ठेवा ना. हा मतदान देते न देते, तुम्ही एवढं सोडायचं कशामुळे केलं राजकारण? आणि म्हणून हाच निकाल उद्याच्या निवडणुकीमध्ये. अहो काय नाही केलं, रमेश रावनी पराभव झाला तरी कुणाचा सुडाचं काम केलं नाही. आणि म्हणून प्रत्येक समाजाशी त्यांची नाळ जुळली. मला या ठिकाणी प्रकर्षानं सांगू वाटतं की काय कार्यकर्ते, काय नेते, काय उमेदवार आहेत आपल्याकडे सुद्धा की म्हणले साहेबांनी आमच्या विरोधात प्रचार केला, मला नगरपालिकेला म्हणून तेही विरोधात, आणि ज्यांचा प्रचार केला ज्यांना निवडून आणलं तेही विरोधात. आला होता काय कुठला 10 वर्ष झालं भारतीय जनता पक्षाचं काम केलं. आम्ही सुद्धा काही वेळेस इमानीद्वारे पण हवा साहेबांनी सुद्धा इमानीद्वारे काम केलं. आणि म्हणून कुठलाही काही न ठेवता यावेळेस आपला हक्काचा आमदार, आपला घरचा माणूस, सर्वसामान्याचा चळवळीचा नेता, आणि म्हणून आपला हा नेता म्हणून, आपला घरचा आमदार म्हणून वातावरण चांगलं. हे 2 दिवस आपण सर्वांनी वातावरण टिकवून माननीय आडसकर साहेबांना आणि तात्याचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपण आणि माझे 2 शब्द संपले. जय हिंद, जय महाराष्ट्र. परंतु मी रामदास ढगे, उभाटा शिवसेनेचा रनिंग उपजिल्हा प्रमुख. बंधूंनो, ही अशी परिस्थिती येऊन ठेवते ह्यावेळेस. गेल्या वेळेस साहेबाला विजयाने हुडकावणी जरी दिली असली तरी आमच्यासारख्या माणसाला वाटलं भाजप शिवसेनेची युती होती गेल्या वेळेस, आणि त्यावेळेस साहेबाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं काम आम्ही केलं होतं. तरी आमच्यामध्ये कसूर राहिला असं. म्हणून ह्या वेळेस साहेब काही युतीचे उमेदवार नव्हते, आणि जो आमचा पक्ष आहे शिवसेना त्या पक्षाचे पण ते काही संलग्न नव्हते. परंतु कुठंतरी चांगल्यासाठी चांगलं करणारा माणूस, चांगलं करणाऱ्या माणसाच्या भोवती कुठंतरी गोळा झालं पाहिजे, त्याला बळकटी दिली पाहिजे. आणि हे सर्व पक्षाचे आयुध जुगारून आम्ही ह्या ठिकाणी, तुम्हाला ह्या भागात वाटत असेल, परंतु बाजलगाव असेल, वडवणी असेल, ह्या भागामध्ये असा एकही पक्ष नाही की त्या पक्षाचे म्हणजे वरच्या फळीतील कार्यकर्ते साहेबाबरोबर नाहीत. तुम्ही ह्या ठिकाणी साहेबांना अपक्ष, परंतु हे साहेब सर्व पक्षीय आमदार आहेत आणि रात्रंदिवस लगातार 24 घंटे काम करण्याचं काम साहेबांनी ह्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये, माजलगाव असेल, वडवणी असेल, ह्या भागामध्ये साहेबांनी केलेलं आहे. ही गोष्ट तिकडल्या जनतेला विसरता येणार नाही. आम्हाला कुठंतरी वाटलं की साहेब तिकडच फिरत आहेत. आम्ही साहेबाच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये माजलगाव असेल, वडवली असेल, धारूरचा खालचा घाट मातेचा खालचा भाग असेल, ह्या भागामध्ये साहेबासंघ फिरत होतो. आम्हाला वाटलं आमच्याकडेच भरपूर वादळ आहे काय की साहेब इकडे जातच नाहीत, परंतु साहेबाचं हे घर आहे. उडत्या पाखरांना परतीची जमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचं काय बांधता येईल असावी. हा वाघ शेतीचा पल्याड घेऊन घेण्यासाठी सज्ज झाला आहे, आणि ह्या वाघाच्या पंखामध्ये बळ देण्याचं खरं काम तुम्हाला ह्या ठिकाणी विरोधात वेगवेगळ्या पक्षात असतील, विरोधामध्ये काम करणारे व्यक्ती असेल, परंतु ह्या वेळेस संधीला पुरून केस आणि मागून टक्कर असतं. बंधूंनो, आता ही संधी आलेली आहे. आपसूक त्या केसाला धरा, मागून त्या टकुऱ्याला म्हणजे त्या टकलाला चोंबळण्याचा अर्थ नाही. ह्या संधीचं सोनं करून घ्या. माणूस आहे, आम्हाला तरी दूर आहे, परंतु हा घरचा माणूस आहे. परंतु आम्ही लांब असलो तरी आम्हाला परक धरलेला नाही.
आम्ही पक्षाच्या हळूने जुगारून या ठिकाणी मागे उभं राहिलेलो आहे. निश्चितपणाने विरोधी पक्षात काम करणारा व्यक्ती असेल, विरोधात काम करणारा व्यक्ती असेल, मी तर म्हणेल की 100% ह्या भागातून मतदान साहेबांना झालंच पाहिजे. ही या कामाची महत्त्वाची आहे. आणि हा माणूस 24 तास फोनवरती या ठिकाणी उपलब्ध असतो. साहेब थोडं बारकं काम आहे म्हणलं तरी हा काम नकार देत नाही. ह्या माणसाला आपल्याला कुठंतरी जिल्ह्याचा नेता करण्याचं भाग्य तुमच्या हातामध्ये आहे आणि जिल्ह्याचा नेता केल्याशिवाय सोडायचं नाही. आपल्याला आता वरून खालून वरी जायचं आहे. जर मधली मशीन बघितली तर 28 नंबरला खालून 5व्या नंबरला आपल्याला जायचं आहे आणि शेगडीला भरघोस मतांनी मला तर पूर्ण खात्री आहे. ह्या ठिकाणी आल्यानंतर खात्री निश्चितच पटली आहे की येणाऱ्या काळामध्ये उद्याचा आमदार हा निश्चित साहेब आहे आणि हा हवाला मतदारसंघात नसेल तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा हवाला परिचित त्या ठिकाणी एवढंच व्यक्त होतो की रात्रवाल्याची असेल कशाची असेल, पुला घालून पाणी वाहून गेलं असेल, पूल वाहून गेलेला असेल, परंतु आता तुम्ही शांत राहू नका. हा हवाडा महाराष्ट्राच्या विधानभवनावरती पोहोचूनच आपल्याला चर्चा बसायचं आहे. त्या ठिकाणी एवढंच व्यक्त होतो व थांबतो. जय हिंद, जय भारत. जे लोक कार्यकर्ते त्यांच्या आज सोबत आहेत ते सगळे सुखी आणि समाधानी आहेत आणि हेच जर आमदार झाले ह्याच्यापेक्षा आपण जास्त समाधानी आणि सुखी म्हणजे मला खात्री आहे की आजही चालू आमदारापेक्षा आमदार नसलेले रमेशरावजी आडसकर माजलगाव मतदारसंघामध्ये सर्वात जास्त निधी आणण्याचं काम यांनी केलेलं आहे. आणि हे जर आमदार झाले तर करोडो रुपयाचा निधी आपल्या मतदारसंघात आणि आपल्या कार्यकर्त्यांना त्याचा उपयोग होणार आहे. तरी सर्व आपल्या मित्रमंडळींनी चांगल्या मताने म्हणजे गावात राहून जास्तीत जास्त मताने लीड देण्याचं काम आपण सर्वजण करणार. सौदा असताना आडसकर घराण्यापुढे इतरांना खूप बाजूला मोठे ही घडलेली परिस्थिती माझ्या गावची नापास सोबतीच्या काळात मला सोबत होती. ती काही बनावट बनवली आणि म्हणून सर्वांना तळमळून सांगतो की ही संधी अजिबात दौडायची नाही. तुम्ही स्वतःच मत नाही तर तुमच्या सानिध्यात असलेल्या, तुमच्या संपर्कात असलेल्या, तुमच्या नात्या गोत्यात मित्रपरिवारात प्रत्येकाला आता फिरण्यात वेळ मिळत नसेल तर आजकाल हे सोशल मीडिया, मोबाईल याच्यावरून संपर्क करणं फार सोपं आहे आणि जिद्दीनं हे काम सर्वांनी करावं आणि आपल्याला 23 तारखेला मोठ्या प्रमाणावर गुलाल उधळण्याची संधी आम्हाला मिळवून द्यावी अशी आमच्या पिढीतल्या कार्यकर्त्याच्या सर्वांच्या वतीनं मी तुम्हा तरुणांना आणि बाकीच्यांनाही विनंती करतो. गेल्या 2 महिन्यापासून सगळ्यांना विचारलंय, सगळ्यांना विचारून हा निर्णय घेतलेला आहे. तरी आपल्या मनातील निर्णय साहेबांनी घेतलेला आहे. सर्वांना अशी विनंती आहे की आज आपल्याला एक हक्काचा माणूस आज गेली 5 वर्षामध्ये गेल्या 5 वर्षाच्या पंचवार्षिक इलेक्शन मध्ये अगदी थोड्या मतानं आमच्या काकांनी सांगितल्याप्रमाणे थोड्या मतानं आपला पराभव झाला. त्यावेळेस पासून आपल्याला वाली कोणीही राहिला नाही. तरी सर्वांना विनंती आहे की आपल्या हक्काचा आमदार आपल्याला विधानसभेत पाठवायचा आहे. तरी सर्वांनी आपापसातील मतभेद विसरून साहेब आले नाहीत, साहेब मला भेटले नाहीत, साहेब इकडे आले नाहीत असं म्हणायचं नाही. साहेबाला मोठा व्याप आहे. पार त्या तिकडं माजलगाव मतदारसंघात गंगाच्या कडेपासून वांद्राच्या कडेपर्यंत आहे. एकट्या माणसानं फिरणं शक्य नाही. तरी आपणच उमेदवार, आपणच आमदार असं समजून सर्वांनी 20 तारखेला या आपल्या शिगडी समोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमतानं साहेबांना निवडून द्यायचं आहे. भविष्यात साहेब आपल्या हाकेला हो देणारे फक्त साहेबच आहे ते सगळ्यांना विनंती करतो आणि सर्वांना कळकळीची विनंती करतो की त्यांनी सर्वांनी आपल्याला 20 तारखेला भरभरून मतदान देऊन साहेबाला विधानसभेला पाठवायचं ही विनंती करतो आणि 2 शब्द संपवतो. ज्या नेतृत्वाने या परिसराचा, या भागाचा अनेक वर्षापासून कुठलाही पद नसताना सुद्धा या भागाचा आपला विकास केला, या भागाला न्याय देण्याची भूमिका खऱ्या अर्थानं आपल्या समाज बांधवांना संरक्षण देण्याची भूमिका दिली, असे तडफदार नेतृत्व आमचे मार्गदर्शक आणि आता फिक्स झालेले आमदार
रमेशराव आडसकर साहेब, आता फक्त आपल्याला विजय निश्चित झालेलाच आहे, फक्त आता आपल्याला लिडिंग साठी खऱ्या अर्थानं काम करायचंय. जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून कसं साहेबांना आणायचं त्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला काम करायचंय. मी कालपासून मतदारसंघामध्ये फिरतोय, एवढं चांगलं वातावरण साहेब खऱ्या अर्थानं आपलं झालेलं. आणि जे काही विरोधी पक्ष नेतेचा प्रचारही आपल्याबद्दल कुठल्या करत आहेत त्यांना मी काल इशारा देऊन खऱ्या अर्थाने आलोय. आणि आपल्या मतदारसंघातील काही राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काही विरोधी पक्षातले माझे जुने सहकारी सुद्धा त्यांची मी काल बैठक घेऊन ह्या वेळेस कुठेही काम करायचं नाही असं मी बंजारा समाजाच्या माझ्या तरुण वर्गांना घेऊन काल मी बैठक घेऊन साहेबांना पाठिंबा देण्यासाठी मी विनंती केलेली आहे. आणि ते माझ्या विनंतीला मान देऊन जाहीर प्रवेश सुद्धा साहेब करतील. साहेबांच्या हस्ते जाहीर प्रवेश सुद्धा त्या ठिकाणी आपल्या तरुण वर्गांचा त्या ठिकाणी होणार आहे. तरी मी जास्त न बोलता साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. मी राष्ट्रीय बंजारा परिषदेचा प्रदेश प्रवक्ता या नात्याने माझे सर्व माजलगाव मतदारसंघातील पदाधिकारी तरुण सहकारी यांच्या वतीने मी माननीय रमेशरावजी आडसकर साहेब यांना जाहीर पाठिंबा देतो. आणि माझे सर्व कार्यकर्ते माझे सर्व पदाधिकारी हे पूर्वीपासूनच जेव्हापासून आपली निवडणूक सुरू झाली आहे तेव्हापासून साहेब काम करतात. आणि आमच्यावर काही बाकीची जबाबदारी असल्यामुळे मला वेळ झाला त्याबद्दल मी क्षमा व्यक्त न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्र.